आणि म्हणे आप्पा तुम्ही जेवायला आले. हे सगळेजण तर म्हणतात तुम्ही नाही राहिले आता, पण तुम्ही तर जेवायला आले. तर वडील सहज विचारायला गेले तर तो व्यक्ती अवेलेबल होता आणि तो लगेच गाडीवर बसून आला, पण म्हणजे अडवणूक झालीच नाही थोडक्यात, झटपट झालं. झटपट लगेच. आणि तरी पण मग ठीक आहे, जे मागचं झालं ते सगळं, जो वडिला म्हणजे आजोबा एक्सपायर झाले त्यांच्या जागेवर पितृस्थानी जो बसतो तो ब्राह्मण मिळाला मुख्य. मग ते सगळेजण जेवायला बसले. आमच्या परंपरेप्रमाणे त्यांना आधी सगळेजण नमस्कार करतात. तर नमस्कार करायला सगळेजण रांगेत आलो आम्ही. आणि माझी बहीण त्यावेळेस लहान होती, अगदी 2-2.5 वर्षाची, असं नुकतंच तिला बोलता यायला लागलं होतं. तर मी नमस्कार केला आणि माझ्या मागून तिनं नमस्कार केला. तिनं नमस्कार केला आणि असं वरती पाहिलं की आम्ही आजोबांना आप्पा म्हणायचो जे एक्सपायर झाले त्यांना. वरती पाहिलं ते म्हणले अरे वा आप्पा तुम्ही जेवायला आले. बापरे. म्हणजे जो माणूस बसला होता, जो माणूस बसलेला होता ना, नमस्कार त्यांना करून बघून. वरती पाहिलं त्याच्याकडं आणि म्हणे आप्पा तुम्ही जेवायला आले. हे सगळेजण तर म्हणतात तुम्ही नाही राहिले आता, पण तुम्ही तर जेवायला आले.